नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुम्ही जर रेल्वे भरती ग्रुप डीसाठी तयारी करत असाल तर आजचा हा सेशन तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. ठीक आहे, तर विज्ञान या विषयावरची प्रश्न आपण या सेशनला कव्हर करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ठीक आहे, आता रेल्वे भरती ग्रुप डीची तयारी करत असणाऱ्या मित्रांसाठी हा सेशन IMP आहे. ठीक आहे, चला पाहूया प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला परीक्षेला विचारले. त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. स्पष्टीकरणासह उत्तरं आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 71 पहा काय दिलेला आहे. होमिओपॅथीचा जनक कोण होता? होमिओपॅथी याचा जनक कोण आहे असा प्रश्न आपल्याला केलेला आहे. सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे. IMP प्रश्न आहे मित्रांनो. तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय डी, सॅम्युअल हानेमन हे होमिओपॅथीचा जनक आहे. ठीक आहे, स्पष्टीकरणामध्ये बघू शकता काय दिलेलं आहे. महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहे या ठिकाणी. सॅम्युअल हानेमन हे होमिओपॅथी या वैद्यकीय प्रणालीचा जनक सॅम्युअल हानेमन हे आहेत. ठीक आहे, होमिओपॅथी याचे जनक कोण आहे तर सॅम्युअल हानेमन हे आहे. ठीक आहे, महत्त्वाचे प्रश्न आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 72 काय दिलेला आहे पहा. स्टार्च हा डॅश डॅश पदार्थ आहे. स्टारचा हा जो पदार्थ आहे हा कशा टाईपचा पदार्थ आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय ए, पिष्टमय. स्टार्च हा पिष्टमय पदार्थ आहे. ठीक आहे, कसा आहे तर स्टार्च हा पिष्टमय पदार्थ आहे. लक्षात ठेवा, स्पष्टीकरणामध्ये आपले डाऊट क्लिअर करून घ्यायचं आहे. स्टार्च म्हणजेच पिष्टमय हा एक पिष्टमय कार्बोहायड्रेट पदार्थ आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 23 पहा. बहिर्वक्र भिंगाचा चष्मा वापरून कोणता दोष दूर केला जातो? IMP प्रश्न आहे. प्रत्येक परीक्षेला हे प्रश्न विचारला जातो. भिंगावरती प्रश्न हमखास विचारला जातो मित्रांनो. ठीक आहे, त्यासाठी याचे पॉईंट आणि कन्सेप्ट क्लिअर करून ठेवायचा आहे. बहिर्वक्र भिंगाचा चष्मा वापरून कोणता दोष दूर केला जातो तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 4, दूरदृष्टिता. ठीक आहे, दूरदृष्टिता हे बहिर्वक्र भिंगाचा चष्मा वापरून दोष दूर केला जातो. ठीक आहे, स्पष्टीकरणामध्ये बघू शकता काय दिलेलं आहे. दूरदृष्ट्या म्हणजेच बहिर्वक्र भिंगाचा यालाच इंग्रजीमध्ये मित्रांनो कॉन्व्हेक्स लेन्स म्हणते. लक्षात ठेवा, कोणती लेन्स तर कॉन्व्हेक्स लेन्स. ठीक आहे, बहिर्वक्र भिंगालाच इंग्रजीमध्ये कॉन्व्हेक्स लेन्स म्हणते. चष्मा वापरून दूरदृष्टिता म्हणजेच हा दूरदृष्टी दोष दूर केला जातो. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 74 काय दिलेला आहे पहा. गंडमाळा म्हणजेच गॉयटर. ठीक आहे, डॅश डॅशच्या ग्रंथींना आलेली सूज होय. ठीक आहे, हे गॉयटर म्हणजेच डॅश डॅशच्या ग्रंथींना आलेली सूज होय. IMP प्रश्न आहे. हमखास परीक्षेला अशा टाईपचे प्रश्न येतात मित्रांनो. ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग पर्याय 3, थायरॉइड. ओके, गॉयटर म्हणजेच गंडमाळा च्या ग्रंथींनी आलेली सूज होय म्हणजे कशाला सूज येते तर थायरॉइड या ग्रंथींना सूज येते. ठीक आहे, स्पष्टीकरणामध्ये डाऊट क्लिअर करा. पहा, थायरॉइड म्हणजे गंडमाळा यालाच गॉयटर म्हणतो. थायरॉइड ग्रंथीला आलेली सूज जी सामान्यतः आयोडीनच्या कमतरतेमुळे होते. पहा, महत्त्वाचा पॉईंट आहे. आता ही जी आहे मित्रांनो थायरॉइड गंडमाळा किंवा थायरॉइड ग्रंथीला आलेली सूज जी सामान्यतः कशाच्या कमतरतेमुळे होते तर आयोडीनच्या कमतरतेमुळे होते. ओके, लक्षात ठेवा, महत्त्वाचे पॉईंट आहे. आणि IMP प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत. परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचेच प्रश्न आहे. आता पहा, निकट दृष्टीदोष. दूरदृष्टीदोष पाहिला आताच आपण. आता निकट दृष्टीदोष असणाऱ्यांनी कोणते भिंग वापरावे? आता पहा, ज्यांना जवळचं दिसत नाही त्यांनी कोणत्या प्रकारची भिंग वापरायची तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग मित्रांनो पर्याय 1, अंतर्वक्र भिंग वापरायची. ठीक आहे, निकट ज्यांना जवळचं दिसत नाही त्यांनी अंतर्वक्र भिंग आणि दूरचं दिसत नाही त्यांनी बहिर्वक्र भिंग वापरायची. ठीक आहे, कोणती भिंग? बहिर्वक्र भिंग. स्पष्टीकरणामध्ये बघा, अंतर्वक्र म्हणजे निकट दृष्टीदोष ज्यांना जवळचं दिसत नाही असणाऱ्या व्यक्तींना अंतर्वक्र भिंगाचा यालाच कॉन्केव्ह लेन्स म्हणतात. कॉन्केव्ह लेन्स चष्मा वापरावा लागतो. कोणता? कॉन्केव्ह लेन्स आणि कॉन्व्हेक्स लेन्स याच्यामध्ये फरक आहे. ठीक आहे, कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्सला एकच समजाल तुम्ही. कॉन्व्हेक्स वेगळा आहे, कॉन्केव्ह म्हणजे अंतर्वक्र भिंग आहे. ठीक आहे,
चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 76 पहा काय दिलेला आहे. नेत्रभिंग जेव्हा अपारदर्शक होते तेव्हा निर्माण होणारा दोष डॅश डॅश काय आहे. ठीक आहे, प्रश्न नीट समजून घ्या. नेत्रभिंग जेव्हा अपारदर्शक होते तेव्हा निर्माण होणारा दोष, या ठिकाणी आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो पर्याय 2 मोतीबिंदू. ठीक आहे, नेत्रभिंग जेव्हा अपारदर्शक होते तेव्हा निर्माण होणारा दोष हे मोतीबिंदू आहे. ठीक आहे, स्पष्टीकरणामध्ये डाऊट क्लिअर करून घ्यायचा आहे. मोतीबिंदू म्हणजे नेत्रभिंग, यालाच आय लेन्स म्हणतो. जेव्हा अपारदर्शक होते तेव्हा मोतीबिंदू हा दृष्टीदोष निर्माण होतो. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 77 पहा. नेत्रगोलातील द्रव्याचा दाब वाढल्यामुळे कोणता दोष निर्माण होतो. नेत्रगोलातील द्रव्याचा दाब वाढल्यामुळे कोणता दोष निर्माण होतो, तर ह्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय 1 काचबिंदू हा दोष निर्माण होतो. ठीक आहे, स्पष्टीकरणामध्ये पहा. काचबिंदू वेशग्रंथीतील द्रवाचा दाब वाढल्यामुळे काचबिंदू हा दृष्टीदोष निर्माण होतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 78 पहा काय दिलेला आहे. रक्तातील कोलेस्टेरॉल पातळी कमी करणारी वनस्पती कोणती. पहा, जे रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी आहे ती कमी करणारी कोणती वनस्पती आहे असा प्रश्न केलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय 4 आवळा. ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर आहे आवळा. हे रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करणारी वनस्पती आहे. ठीक आहे, स्पष्टीकरणामध्ये पॉईंट क्लिअर करू. पहा काय दिलेलं आहे. आंवळामध्ये अँटीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असून कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. आता पहा, आवळामध्ये कोणते घटक असतात, तर अँटीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन सी हे जास्त प्रमाणात असतात, त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी रक्तामध्ये कमी करण्यास मदत होते. ओके मित्रांनो, अशाच पद्धतीने दररोज जर तुम्हाला आपल्या ह्या चॅनलवरती शिकायचे असतील किंवा आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला लगेच आपल्या व्हिडिओची लिंक आपल्या नोटिफिकेशनमध्ये मिळून जाईल. ठीक आहे, त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करा. अशा पद्धतीचा तुम्हाला इंटरफेस दिसेल मोबाईलमध्ये, त्या ठिकाणी सबस्क्राईब नावाचं बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर क्लासेसची PDF फ्रीमध्ये पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला आपण व्हिडिओची जी काही PDF आहे ते त्या ठिकाणी टाकलेली आहे मित्रांनो. ठीक आहे, जर तुम्हाला टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचे असतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. ठीक आहे, दररोज अशाच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळणार आहे. तर त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. कुष्ठरोगाचे जंतू शोधून काढणारा संशोधक कोण. पहा, IMP प्रश्न आहे मित्रांनो. ठीक आहे, असेच प्रश्न परीक्षेला येतात. कुष्ठरोगाचे जंतू शोधून काढणारा संशोधक विचारलंय, तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय C म्हणजे पर्याय 3 डॉक्टर हन्सन हे कुष्ठरोगाचे जंतू शोधून काढणारा संशोधक आहे. ठीक आहे, स्पष्टीकरणामध्ये पहा महत्त्वाचे पॉईंट आहे. डॉक्टर हन्सन कुष्ठरोगाचे जंतू शोधून काढणारा संशोधक डॉक्टर गेरहार्ड आमॉर हन्सन हे आहेत, म्हणून याला रोगाला हन्सनचा रोग असेही म्हणतात. ठीक आहे, महत्त्वाचे पॉईंट आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. तर डॉक्टर हन्सन हे कुष्ठरोगाचे जंतू शोधून काढणारा संशोधक आहे. याच रोगाला हन्सनचा रोग असे पण म्हणतात. ठीक आहे, महत्त्वाचे 2-3 पॉईंट आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 80 खाली दिलेल्या पदार्थापैकी कोणता एक पदार्थ वितळताना आकुंचन पावतो. ठीक आहे, काय होतं, कॉम्प्रेस होतो, आकुंचन पावतो. तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय 3 बर्फ. ठीक आहे, कोणता पदार्थ आहे जे एक पदार्थ वितळताना आकुंचन पावतो, तर बर्फ आहे. ठीक आहे, स्पष्टीकरणामध्ये पहा काय दिलेलं आहे. बर्फ म्हणजे आईस वितळताना आकुंचन पावतं, म्हणजेच त्याची घनता वाढते. घनता वाढते आणि पाणी हे एक दुर्मिळ पदार्थ आहे जे गोठल्यावर विस्तारते आणि वितळल्यावर आकुंचन पावते. 2 पॉईंट महत्त्वाचे आहे. कोणते आहे पहा. गोठल्यावर ते काय होते, विस्तारते. ठीक आहे, आणि वितळल्यानंतर आकुंचन पावते. ठीक आहे, काय आहे तर त्याची घनता त्याच्यामुळे वाढते. ठीक आहे, महत्त्वाचे 2-3 पॉईंट आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर 81 नंबरचा प्रश्न IMP आहे. पहा, पाण्याचा गोठणबिंदू किती अंश सेल्सिअस आहे. नेहमी परीक्षेला विचारला जाणारा प्रश्न आहे मित्रांनो. ठीक आहे, पाण्याचा गोठणबिंदू. ठीक आहे, काय आहे मग या प्रश्नाचं उत्तर.
पर्याय 1 0 डिग्री सेल्सिअस हे पाण्याचा गोठणबिंदू एवढा अंश सेल्सिअस आहे. ठीक आहे. स्पष्टीकरणामध्ये पहा, पाण्याचा गोठणबिंदू यालाच फ्रीजिंग पॉईंट म्हणतो, 0 अंश सेल्सिअस आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 82 पहा, मानवी शरीरात सर्वात लांब अस्थी कोणते हाड आहे? IMP प्रश्न आहे, लक्षात ठेवा. मानवी शरीरात सर्वात लांब अस्थी कोणते हाड आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय 4 मांडीचे हाड. ठीक आहे. मांडीचे हाड हे मानवी शरीरात सर्वात लांब अस्थीचे हाड आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया मग. प्रश्न क्रमांक 83 पहा काय दिलेला आहे. खालीलपैकी कोणता प्राणी हिवाळी सुप्तावस्थेत पिल्लांना जन्म देतो? IMP प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. दररोज अशाच पद्धतीचे व्हिडिओज तुम्हाला आपल्या या चॅनलवरती पाहायला मिळतील. ठीक आहे. चला, या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग? पर्याय 1 सील हे जे प्राणी आहे ही हिवाळी सुप्तावस्थेत पिल्लांना जन्म देतात. ठीक आहे. स्पष्टीकरणामध्ये पाहूया काय दिलेलं आहे. सील हे सस्तन प्राणी आहे. लक्षात ठेवा, सील हे काय आहे? सस्तन प्राणी आहे आणि ते हिवाळ्यानंतर बर्फावर सुप्त अवस्थेत परिस्थितीत जगतात. ठीक आहे. कोणत्या परिस्थितीत जगतात? सुप्त अवस्थेत परिस्थितीत जगतात. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 84 पहा, कोणत्या झाडास स्पर्श केले असता त्या झाडाची पाने मिळतात? या प्रश्नाचं उत्तर सर्वांना माहिती असेल. पर्याय 2 लाजाळू. लाजाळूची जी झाड आहे स्पर्श केले असते त्याची पाने काय होतात? मिळतात. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. ठीक आहे. स्पष्टीकरणामध्ये पण ते दिलेलं आहे. लाजाळू यालाच टच मी नॉट प्लांट मिमुसा काय आहे? पुडिका. ठीक आहे. या झाडाला स्पर्श केल्यास त्याची पाने मिळतात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहायचा आपल्याला. प्रश्न क्रमांक 85 पहा काय दिलेला आहे. खालीलपैकी कोणत्या अंगाला पेशीचे विद्युत गृह असे म्हटले जाते? IMP प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. कोणत्या अंगाला पेशींचे विद्युत ग्रह असे म्हटले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल? पर्याय 1 तंतुकणिका. ठीक आहे. लक्षात ठेवा. स्पष्टीकरणामध्ये पहा काय दिलेलं आहे. महत्त्वाचे पॉईंट असणार आहे. तंतुकणिका यालाच मायटोकॉन्ड्रिया म्हणतो आपण. यांना पेशीचे विद्युत गृह पॉवर हाऊस ऑफ द सेल असे म्हटले जाते, कारण येथे ऊर्जा ATP तयार होते, म्हणजे ATP ऊर्जा तयार होते. ठीक आहे. लक्षात ठेवा. पेशीचे विद्युत गृह कशाला? तंतुकणिकाला, यालाच मायटोकॉन्ड्रिया म्हणतो आपण. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 86 नंबरचा प्रश्न पहा काय दिलेला आहे. खालीलपैकी कोणत्या प्रकार रंगाची तरंगलांबी अधिक असते? काय आहे या प्रश्नाचं उत्तर? पर्याय 1 लाल. ठीक आहे. लक्षात ठेवा. स्पष्टीकरणामध्ये आपले डाऊट क्लिअर करायचा आहे. लाल दृश्य प्रकाशाचा वर्णपटात लाल म्हणजे रेड रंगाची तरंगलांबी सर्वात अधिक असते, यालाच वेव्हलेंथ म्हणतो आपण. तरंगलांबीला काय म्हणायचं आहे इंग्रजीमध्ये? वेव्हलेंथ. ठीक आहे. वेव्हलेंथ. ठीक आहे. चला, आजच्या या सेशनचा शेवटचा प्रश्न असणार आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 87 पहा काय दिलेला आहे. भ्रूणकोशातील भ्रूणातील गुणसूत्राची संख्या कशी असते? IMP प्रश्न आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा. भ्रूणकोशातील भ्रूणातील गुणसूत्रांची संख्या कशी असते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3 द्विगुणी. ठीक आहे. द्विगुणी अशी भ्रूणातील गुणसूत्रांची संख्या असते. ठीक आहे. पहा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे. द्विगुणी भ्रूणकोशातील म्हणजे इम्ब्रिओसॅक भ्रूणातील गुणसूत्रांची संख्या द्विगुणी, यालाच डायप्लोड म्हणजेच 2n असते, कारण ते नर आणि मादी युग्माच्या संयोगातून तयार होते. ठीक आहे. महत्त्वाचे प्रश्न आपण आजच्या या सेशनमध्ये घेतलेले आहे. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करा. मित्रांनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. दररोज अशाच पद्धतीने आपल्या या चॅनलवरती तुम्हाला फ्रीमध्ये शिकायला मिळत जातील मित्रांनो. ठीक आहे. आणि तुम्हाला जर या क्लासेसची PDF पाहिजे असेल तर आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे. टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे. त्यावरती तुम्हाला क्लासेसची PDF मिळून जाईल. ठीक आहे मित्रांनो, भेटूया समोरच्या सेशनमध्ये अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज घेऊन. ठीक आहे. चला, थँक्यू सो मच.